ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी. तमाम शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रमात आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत गुरुपौर्णिमा साजरी केली. शहरातील आनंद आश्रमात दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकाऱ्यांसह स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केलं. यानंतर त्यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या वापरातील वस्तूंवर फुले वाहून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केलं. यानंतर तमाम शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यावरही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि सर्वसामान्य शिवसैनिक यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि चाफ्याची फुलं देऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, माजी परिवहन समिती अध्यक्ष विलास जोशी, नगरसेवक विकास रेपाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईच्या जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर ठाण्यात साकारणार भव्य वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय, राज्य शासनाकडून निधीला मंजुरी. मुंबईतील प्रसिद्ध जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर ठाणे शहरातही निसर्ग, जैवविविधता, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनाचा अनोखा संगम घडवणारे अत्याधुनिक वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय विकसित करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्रमांक 4 मौजे चितळसर मानपाडा येथील सुमारे 10 हेक्टर जागेवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. राज्यातील महानगरपालिकांमध्ये मूलभूत सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून अनुदान दिलं जातं. त्या अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे शहरातील विविध विकास कामांसाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला असून त्यामध्ये या वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या विकासाचाही समावेश करण्यात आलाय. वेगानं विस्तारत असलेल्या ठाणे शहराला केवळ रस्ते, पूल आणि इमारतींचीच नव्हे तर नागरिकांच्या जीवनमानात भर घालणाऱ्या पर्यावरणपूरक प्रकल्पांचीही आवश्यकता आहे. मुंबईतील जिजामाता भोसले उद्यानाप्रमाणे ठाणेकरांना निसर्गाच्या सानिध्यात विरंगुळा मिळावा, मुलांना जैवविविधतेची ओळख व्हावी आणि पर्यावरण संवर्धनाचे संस्कार नव्या पिढीमध्ये रुजावेत, या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. चितळसर मानपाडा परिसरातील सर्वे क्रमांक 51A11 येथील जागेवर प्रस्तावित या प्रकल्पामुळे ठाणे शहराला एक नवे ग्रीन डेस्टिनेशन मिळणार असून विविध प्रजातींच्या वनस्पतींचं संवर्धन, पर्यावरणविषयक जनजागृती, जैवविविधतेचं दर्शन आणि नागरिकांसाठी दर्जेदार विरंगुळ्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध करण्याचा मानस आहे. राज्य शासनाच्या 20 जुलै रोजीच्या शासन शुद्धीपत्रकानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कामांसाठी एकूण 150 कोटींची मंजूर रक्कम नमूद करण्यात आली असून त्यामध्ये या प्रकल्पासाठी सुरुवातीला 10 कोटींची तरतूद दर्शवण्यात आली आहे. ठाणे शहराचा विकास करताना पर्यावरण आणि नागरीकरण यांचा समतोल राखणं ही आमची प्राथमिकता असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. या उद्यानामुळे ठाणेकरांना शहरातच निसर्ग अनुभवता येणार आहे. विशेषतः विद्यार्थी आणि नव्या पिढीसाठी हा प्रकल्प मनोरंजनासोबतच निसर्ग शिक्षणाचं केंद्र ठरेल असंही त्यांनी सांगितलं. ठाणेकरांना मुंबईत जाऊ लागू नये, ठाण्यातच कुटुंबासह निसर्ग, जैवविविधता आणि विरंगुळ्याचा समृद्ध अनुभव मिळावा, हेच या प्रकल्पामागचं उद्दिष्ट असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय,
आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाण्यात महसूल शिबिराला मोठा प्रतिसाद, 76,000 नागरिकांना लाभ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल विभागाच्या वतीनं राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये नागरिकांना विविध महसूल सेवा, दाखले आणि योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमातून राज्यातील सुमारे 10 लाख कुटुंबियांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून ठाणे जिल्ह्यात तब्बल 76,000 नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ठाण्यात आयोजित महसूल विभागाच्या विशेष शिबिराला बावनकुळे यांनी भेट देऊन विविध विभागांकडून उभारण्यात आलेल्या स्टॉलचीही पाहणी केली. यावेळी नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा आणि योजनांची माहिती देण्यात आली. शेतकरी, आदिवासी आणि विद्यार्थ्यांना आवश्यक दाखल्यांचं वाटपही करण्यात आलं. शिबिराला मोठ्या संख्येनं नागरिक आणि लाभार्थी उपस्थित राहून महसूल विभागाच्या सुविधांचा लाभ घेतला. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, किसन कथोरे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते. आमदार संजय केळकर यांच्या विधानसभा मतदारसंघात 8,000 नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला. याबद्दल बावनकुळे यांनी केळकर यांचं कौतुक केलं. जिल्ह्याचा उत्तम लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उदाहरण संजय केळकर यांनी घालून दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाढदिवस साजरा करण्याऐवजी सेवा कार्याला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सेवा उपक्रम राबवण्याची कल्पना पुढे आली आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं. दरम्यान भाजपच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या उपक्रमाला सुरुवात केली असून रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. या शिबिरानंतर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना बावनकुळे यांनी महसूल विभागातील जुन्या पद्धती आणि ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये बदल करण्याच्या दिशेने शासन काम करत असल्याचं सांगितलं. जमिनीशी संबंधित दाखले नागरिकांना केवळ 2 रुपयात उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली. महसूल विभागाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यावर शासनाचा भर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. धोकादायक ठरलेल्या शाहू मार्केटच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मंगळवारी ठाणे महापालिकेच्या महासभेत चांगलाच गाजलाय. जागेच्या मालकीपासून ते बायोमेट्रिक सर्वेक्षणापर्यंत अनेक गंभीर मुद्द्यांवर भाजपसह विविध पक्षांच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं. मूळ गाळेधारकांना डावलून पोट भाडेकरूंना लाभ देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही सभागृहात करण्यात आला. शाहू मार्केटची धोकादायक इमारत पाडून तेथे नवीन व्यापारी संकुल आणि सार्वजनिक पार्किंग उभारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव असून त्यासाठी गाळेधारकांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र बायोमेट्रिक सर्वेक्षणादरम्यान तब्बल 35 गाळ्यांचं महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता हस्तांतरण झाल्याचं समोर आल्यानं हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. शिंदे सेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांनी रस्ता रुंदीकरणासाठी गाळे गमावलेल्या जुन्या ठाणेकरांना न्याय देण्याची मागणी केली. विकास रेपाळे यांनी जागेच्या मालकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महापालिकेची मालकी नसल्यास पुनर्विकासासाठी निविदा कशी काढली असा सवाल केला. शिंदे सेनेचे गटनेते पवन कदम यांनी पात्र गाळेधारकांवर अन्याय होऊ नये यासाठी सर्व संबंधितांना एकत्र बोलावून तोडगा काढण्याची सूचना केली. चर्चेदरम्यान सभागृहात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर हनुमंत जगदाळे यांनी प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली आणि बहुमतानं शाहू मार्केट पुनर्विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
मुंबई महापालिकेतील महापौर आणि पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवरून राजकीय चर्चा सुरू असतानाच ठाणे महापालिकेतही वाहनाचा मुद्दा चर्चेत आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे कामानिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयात आले होते. यावेळी महापालिकेच्या विरोधी पक्षनेते अशरफ पठाण यांना महापालिकेच्या वतीनं देण्यात आलेल्या वाहनातून आव्हाड महापालिका मुख्यालयातून निघून गेल्याचं पाहायला मिळालं. मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतील या वाहनाचीही चर्चा रंगलीय.